आज मला पकडले चंद्रपूर रोडला ट्रॅफिक पोलीस। तर हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय मिनी व्लॉग। तर आज माझ्या दोन्ही पुतण्याला पकडून चाललो मी मामाच्या गावाला। गडचिरोलीला पोहोचलो आणि गेलो शिवाजी कॉलेजकडे। शिवाजी कॉलेज म्हणजे घरमालकाची ड्युटी लागली होती, त्यांच्याकडून कामाचे पैसे घ्यायचे होते। मग कामाचे पैसे घेतलो आणि निघालो चंद्रपूर रोडला। चंद्रपूर रोडला तर पूर्ण भशांनी रस्ता जाम करून ठेवला होता। मग मी गेलो पेट्रोल पंपवर टाकलो 200चा पेट्रोल आणि निघालो चंद्रपूर रोड। त्याच्यानंतर गडचिरोलीला पार केलो आणि मी निघालो व्याहाडकडे। पण तेवढ्यात पकडले मला ट्रॅफिक पोलीसवाले। मग मी ट्रॅफिकवाल्यांना लायसन वगैरे दाखवलो आणि लागलो आपल्या रस्त्याला। तर मित्रांनो, तुम्ही पण ट्रिपल सीट वगैरे चंद्रपूर रोडला येत असाल तर सांभाळून येत, हमेशा ट्रॅफिकवाले राहतात। मग मी थोड्या वेळात व्याहाडला पोहोचलो आणि व्याहाडवरून राईट टर्न घेऊन लागलो कच्च्या रस्त्याला। ह्या रोडला तर मस्त रस्त्याचं काम चालू होता। त्याच्यानंतर निपंद्र्यावरून फिरलो आणि लागलो जंगली रस्त्याला। इकडे तर फुल जंगलाचा इलाका आहे आणि वाघाची भीती तर भरपूर आहे इकडे। आणि एवढ्यात माझा पुतण्या पण झोपून गेला होता। मग थोड्या वेळात मामाच्या गावाला पोहोचलो आणि हा पूर्ण गाव छोटासा आहे आणि जंगलामध्ये बसला आहे। ह्या गावात नेटवर्क म्हणला तर नाही असल्यासारखाच आहे, म्हणून या गावामध्ये मला गमतच नाही, म्हणून मी जास्त येतच नाही मामाच्या गावाकडे। मामाच्या घरी पोहोचलो तर माहीत झाला की मामा वगैरे गेल्यात मार्केटला। मग घरी बसून काय करून म्हणलो आणि पकडलो गाडी आणि निघालो जिकडे मार्केट होणार होतं त्या तळ्याकडे। मग या तलावामध्ये पोहोचलो तर मस्त मच्छी मारणे वगैरे चालू होते आणि लोकांची खूप गर्दी होती आणि मच्छी तर बापरे इतक्या मोठ्यानं। मग तळ्याच्या पारीवर पोहोचलो तर इकडे जार वगैरे टाकणे चालू होते आणि तळा भरपूर भरला होता। याची कला बघा, मच्छी पकडण्यासाठी पाण्यात बुडला नाही पाहिजे म्हणून दोन्ही साईडला तेलाचे पिपे बांधले आणि त्याच्यामध्ये मधामध्ये पाटे बांधले आणि जार सोडणे वगैरे चालू होते। मग त्याच्यानंतर सर्व मच्छी पकडणारे आपापल्या जारामधून मच्छ्या काढले आणि पकडून आणले काटाकारासाठी। मग त्याच्यानंतर आम्हाला जो सामान पाहिजे होता तो पकडलो आणि निघालो गावाकडे, कारण की भरपूर उशीर होणार होता घरी जायला। गडचिरोली पोहोचता जवळपास सायंकाळच झाली आणि मग आम्ही आलो गावी आलो तर मग मी गेलो ग्राउंडकडे चालू होता पोरांना खो कबड्डी शिकवणी। तर मित्रांनो, तुम्ही पण खो कबड्डीची शौकीन असाल तर या गोगाव अडपल्लीला तिथं प्राथमिक शाळेचे क्रीडा संमेलन होणार आहेत। खूप मजा येते खो कबड्डीमध्ये छोट्या मुलांच्या बघासाठी। आणि तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।